दरवर्षी हा गोविंदा उत्सव या ठाण्यामध्ये जोरदार साजरा होतो। आमच्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हा गोविंदा उत्सव मोठा केला आणि म्हणून आता गोविंदाची पंढरी म्हणून ओळखला जातो ठाणे। आणि म्हणून इथं ही संस्कृती दहीहंडी उत्सव जो आहे प्रताप सरनाईक याचे आयोजक आहेत। इथे गेल्या वर्षी देखील जय जवान या मंडळाने 9 थराचा विक्रम केला। आता आपण पाहतोय की तेच मंडळ आहे आणि ते 10 थराचा विक्रम या ठिकाणी करू इच्छिते। त्यामुळे यामध्ये हा गोविंदा उत्सव जो आहे हा अतिशय व्यापक याला स्वरूप प्राप्त झालं। मुंबईतला प्रत्येक गोविंदा ठाण्यात आल्याशिवाय राहत नाही आणि यावर्षी तर आम्ही प्रो गोविंदा केला। गेल्या वर्षीपासून साहसी खेळात त्याचं रूपांतर केलं। त्याचबरोबर या गोविंदांचा इन्शुरन्स केला आम्ही, गोविंदाला जाहीर सुट्टी दिली आणि स्पेनमध्ये देखील आपले महाराष्ट्रातले गोविंदा स्पेनमध्ये जाऊ लागले। म्हणजे आपला महाराष्ट्रातला गोविंदा 7 समुद्रापलीकडे या ठिकाणी जाऊ लागला आणि विश्वविक्रम करू लागला। हे महाराष्ट्रासाठी खूप चांगलं आहे आणि यामध्ये देखील प्रताप सरनाईक यांनी या सर्व उत्सवासाठी पाठपुरावा केला आणि या सर्व प्रो गोविंदा असेल, साहसी खेळ असेल, सुट्टी असेल, विमा असेल, या सर्व बाबी ज्या आहेत सरकारने पूर्ण या गोविंदाला मोठं व्यापक रूप दिलं। आमचं सरकार यायच्या अगोदर तर या सणांवर बंदी होती, सगळे सण उत्सव बंद होते, संस्कृती परंपरा बंद होती। आम्ही त्याच्यावरचे निर्बंध काढले, सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होऊ लागला। शेवटी विकासाबरोबर हे आपले सण उत्सव परंपरा देखील जोपासली पाहिजे आणि ती आज आपण इथं पाहतोय, ठाण्यात पाहतोय। सोयी सुविधा तुम्ही गोविंदांसाठी बाळगोपाळांसाठी चांगले निर्णय घेतले। यानंतर आज गल्ली बोळातला जो गोविंदा पथकं फिरायची, दहीहंडी खेळायची, आज मॅटपर्यंत हा प्रवास पोहोचलाय। आज साहसी खेळाचा दर्जा याला मिळाल्यानंतर त्यांना देखील नोकऱ्यांच्या संधी खुणावतात। त्यांची देखील असं म्हणणं आहे की अनेक फ्रँचायझीज याव्यात, आम्हाला नोकऱ्या मिळाव्यात। एक दिवसाचा हा सण उत्सव न राहता 365 दिवस खेळला जावा, तर तुम्ही त्यासाठी पुढे अजून काय प्रयत्न करणार आहात? हा एक दिवसाचा खेळ नाही आहे, हे 10 थर लावायला वर्षभर त्यांना सराव करावा लागतो, वर्षभर मेहनत घ्यावी लागते, एकाग्रता लागते। हा सांघिक भावनेने खेळणारा हा खेळ आहे, त्यामुळे याच्यामध्ये साहस आहे, ॲडव्हेंचर आहे, सगळ्या गोष्टी आहेत आणि याला प्राधान्य दिलं पाहिजे आणि सरकार प्रत्येक खेळाला प्राधान्य देत आहे। आज आपण सगळ्या खेळांची बक्षिसं वाढवली आहेत, आज महाराष्ट्रातले खेळाडू ऑलिम्पिकमध्ये गेले आहेत आणि म्हणून आपला देश पुढे जातोय। आदरणीय मोदी साहेबांनी देखील खेलो इंडियासारखं एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि म्हणून खेळाडू जो आहे आज मातीवरचा खेळाडू मॅटवर आलेला आहे, सेफ्टी बेल्टवर आलेला आहे। कुठली सुरक्षा एकदम त्याची यंत्रणा कायम ठेवून या गोविंदा उत्सवाने हा सण साजरा केला पाहिजे। सुरक्षितता हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, म्हणून मी सर्व गोविंदांना आवाहन करतो, गोविंदाचे थर लावताना, दहीहंडीचे थर रचताना आपण आपली काळजी घ्या, सहकाऱ्यांची घ्या, आपली स्वतःची घ्या, कारण आपल्या घरी आपले आईवडील आणि आपला परिवार वाट पाहतो। तुमच्या समोर आता जय जवान हा विश्वविक्रम करणार आहे, काय शुभेच्छा द्याल? ते गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करतायत 10 थरांचा विश्वविक्रम करण्यासाठी, तुमच्या समोर पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहेत, काय शुभेच्छा द्याल आणि कसं पाहता याकडे? 10 थर लावणं म्हणजे एक चित्तथरारक अशा प्रकारचं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळेल आणि यासाठी कठोर मेहनत, परिश्रम बघायला आपल्याला सोपं वाटतं, परंतु जेव्हा गोविंदावरती जातो तेव्हा मनाचा थरपकाप उडतो आणि म्हणून मी जय जवानला खूप खूप शुभेच्छा देतो। जय जवानला यश मिळू दे आणि त्यांचं मी अभिनंदन करतो। एक शेवटचा प्रश्न, आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर राजकीय आपल्याला आखाडा पाहायला मिळतो गोविंदाचा, एक शेवटचा प्रश्न, विरोधकांनी किती सरकारच्या नावाने रडगाणं केलं तरी सुद्धा निवडणुकीची हंडी ही आम्हीच फोडणार।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.